नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय लष्कराने नुकतेच कोणती देखरेख प्रणाली सुरू केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, विद्युत रक्षक नावाचं या ठिकाणी इनिशिएटिव्ह प्रणाली या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या भारतीय लष्कराने. पर्याय क्रमांक सी, विद्युत रक्षक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणता क्रमांक मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 176 क्रमांक आहे. ठीक आहे, याच रँकिंगमध्ये याच निर्देशांकमध्ये जर तुम्हाला असं विचारलं पहिला क्रमांक अव्वल स्थानी कोणता देश आहे, तर पहिला क्रमांक आहे इस्तोनिया नावाचा देश आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे लक्झमबर्ग आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे जर्मनी. हे झाले अव्वल 3 देश. या ठिकाणी भारताचा क्रमांक किती आहे, तर भारताचा क्रमांक आहे 176. त्यानंतर 177 क्रमांक आहे म्यानमारचा, 178 आहे लाओसचा आणि 179 आहे पाकिस्तानचा. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे सिरियल वाईज लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? निर्देशांक संदर्भात आहे. तर लगेच मागच्या काही वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही नवनवीन निर्देशांक जाहीर झाले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया. लक्षात घ्या, लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक आहे 41. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42. महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये 113. UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये 108. संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 134. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये 126. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये 159. पर्यावरणीय आरोग्य जागतिक क्रमवारी 2024 मध्ये 177. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये 133. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये 129 आणि पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये आहे 176वा. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो. या वर्षीचा 38वा राजश्री शाहू पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पन्नालाल सुराणा असं त्यांचं नाव आहे. हे एक या ठिकाणी व्यक्ती आहेत, त्यांना या ठिकाणी 38व्या राजश्री शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांप्रमाणे समाजामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. जसं की समाजसेवा, साहित्य, संगीत, कला तसेच क्रीडा या वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीला या पुरस्काराने गौरवण्यात येत असते. या पुरस्काराला सुरुवात झाली 1984 आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 1 लाख रुपये. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक सी यांना या ठिकाणी पन्नालाल सुराणा यांना 38व्या राजश्री शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच पुरस्कारांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पवन सिंधी यांना. फाईडच्या द्वारे ग्रँड मास्टर शीर्षक देण्यात आलं वैशाली रमेश बाबू यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी एअरपेनबेक यांना देण्यात आला. दिलीप बोस पुरस्कार महिलांमधील देण्यात आला रोहिणी लोखंडे यांना आणि दिलीप बोस पुरस्कार पुरुषांमधील देण्यात आला नरसिंह यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2023 बॉम्बे जयश्री. न्यूजवीकची 2024ची जगातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे मेदांता गुरुग्राम. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलं मोहम्मद सालेम यांना आणि 38व्या राजश्री शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पन्नालाल सुराणा यांना. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, भारतातील
पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरामध्ये सुरू केला जाणार आहे किंवा होणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर वाराणसीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिला शहरी रोपवे या ठिकाणी बांधण्यात येणार आहे किंवा सुरू होणार आहे. लगेच आपण काय करूया, प्रथम गोष्टींवरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह TSAT-1A असं त्याचं नाव आहे. भारतातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालं. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी उभारण्यात आली कोची, केरळ या ठिकाणी. प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना करण्यात आली पंजाबमध्ये. उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक सुरू झाली बनारस हिंदू विद्यापीठामध्ये. समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड. विमानतळावरती देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारण्यात आलेला आहे कोची विमानतळावरती. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे प्रज्ञा मिश्रा. आणि भारतातील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर वाराणसी. पुढचा प्रश्न क्रमांक 4. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामधील नालंदा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे उद्घाटन केलेले आहे? नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे नुकतंच उद्घाटन केलेले आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्यातील नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. प्राचीन भारतामध्ये नालंदा, तक्षशिला, वल्लभी इत्यादी काही प्रसिद्ध विद्यापीठे होती. याच प्रसिद्ध विद्यापीठांच्या यादीमध्ये नालंदा या प्राचीन विद्यापीठाच्या परिसरामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या विद्यापीठाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजगीर, बिहार या ठिकाणी केलेलं आहे. नालंदा जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठांमध्ये एक विद्यापीठ मानलं जातं. अगदी 7 शतकांहूनही अधिक कारकीर्द या विद्यापीठाने गाजवलेली आहे. प्राचीन नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्ताने इसवी सन 5व्या शतकात केली होती. आणि कुमारगुप्ता हे या ठिकाणी गुप्त वंशाचा एक महान राजा होता. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच कोणत्या राज्यातील, स्टार मार्कून ठेवा, 100% हा प्रश्न विचारला जाणार. या ठिकाणी मी लिहून दाखवतो. कोणत्या राज्यातील शेतकरी सिद्धेश साकोरे यांना UN एजन्सीने लँड हिरो या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य, महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्या राज्यातील एक शेतकरी आहेत सिद्धेश साकोरे असं त्यांचं नाव आहे. त्यांना UN एजन्सीने लँड हिरो या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. यांच्याबद्दल 2-3 पॉईंट ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिनानिमित्त UNCCCने जर्मनीतील बॉन या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये 10 वेगवेगळ्या भूमीवीरांच्या नावांची घोषणा केली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आणि ॲग्रो रेंजर्सचे संस्थापक सिद्धेश साकोरे यांना युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन द्वारे लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सिद्धेश साकोरे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर महाराष्ट्राला. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रिंटू बॅनर्जी असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे काही IIT खरगपूर आहे त्या ठिकाणच्या या पहिल्या महिला उपसंचालक बनल्यात. त्याच्यामुळे हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. जागतिक निर्वासित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आजच्याच दिवशी 20 जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक निर्वासित दिवस म्हणून आपण साजरा करतो. या वर्षीची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या. पहा, बऱ्याच वेळेला या ठिकाणी मराठीमध्ये थीम देण्यात येत नसते, डायरेक्टली इंग्लिशमध्ये असते. किंवा मराठीत जरी असले तर इंग्लिश जो काही शब्द असतो, जसं या ठिकाणी होप अवे फ्रॉम होम, हेच असं मराठीमध्ये येत असतं ऑप्शनमध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. तर थीम लिहून घ्या 2024ची काय आहे? होप अवे फ्रॉम होम, अ वर्ल्ड वेअर रेफ्युजीज आर ऑलवेज इन्क्लुडेड. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी जागतिक निर्वासित दिवसाची. कधी असतो? 20 जूनला. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस.
2 जूनला 2 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन साध्य करण्यासाठी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला कोणती संस्था मदत करणार आहे? तर पर्याय क्रमांक ए WB. WB म्हणजे काय? वर्ल्ड बँक, जागतिक बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा लक्षात घ्या, ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या बँक आहेत, जसं की पर्याय क्रमांक ए WB म्हणजे काय? वर्ल्ड बँक. पर्याय क्रमांक बी ADB म्हणजे काय? एशियन डेव्हलपमेंट बँक. पर्याय क्रमांक सी NDB म्हणजेच काय? न्यू डेव्हलपमेंट बँक. पर्याय क्रमांक डी IMF म्हणजेच काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ठीक आहे, तर वर्ल्ड बँकेने या ठिकाणी काय करणार आहे? तर शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन साध्य करण्यासाठी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला या ठिकाणी मदत करणार आहे. वर्ल्ड बँकेबद्दल सांगायचं म्हटलं तर मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक बँक. स्थापना झाली जुलै 1944ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अजय बंगा. कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर. MD आणि CFO आहेत अंशुला कांत. मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत 189. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले खासदार कोण आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राहुल गांधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ते या ठिकाणी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले खासदार आहेत. तर या ठिकाणी महत्त्वाची न्यूज काय आहे तर लिहून घ्या. राहुल गांधी रायबरेली लोकसभा जागा राखणार आहेत, तर प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा कदाचित विचारला तर विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेमध्ये असलेले पेट्रोडॉलर डील कोणाशी संबंधित आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी USA सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर USA सौदी अरेबिया सोबत या ठिकाणी पेट्रोडॉलर डील संबंधित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिली थेट विमान सेवा सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी कोलंबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नुकत्याच काही काळामध्ये भारत सरकारने, इंडियन गव्हर्नमेंटने पूर्व आशियाई देश कोणता? कोलंबिया, त्याच्यासोबत पहिली थेट विमानसेवा डायरेक्ट एरोप्लेन या ठिकाणी फॅसिलिटी सुविधा या ठिकाणी सुरू केलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशनाने रिस्क मॅनेजर ऑफ द वर्ष पुरस्कार म्हणजेच रिस्क मॅनेजर ऑफ द इयर अवॉर्ड 2024 कोणाला दिलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए RBI हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 18वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच कोठे सुरू झालेला आहे? विशाखापट्टणम, मुंबई, गुवाहाटी की नवी दिल्ली? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.